आपण भेटतोय आणि आता आपण छोट्या मॉलमध्ये ब्लॉगिंग स्टार्ट केली आहे. ॲडप्टर वगैरे सगळं लावलेलं आहे, माईक पण रेडी आहे आणि हे बघू शकता तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड होतोय भाई माहोल. यूट्यूबच्या जर्नीमध्ये 365 डेज चॅलेंज 365 डेज आपण ब्लॉग करणार आहे. तर मित्रांनो आता उठलेलो आहे, 8 वाजले. चला आज इव्हिनिंग ड्युटी, आज फ्रेश वगैरे होऊन तर फ्रेश होऊ आणि जिमला जाऊ. जिममध्ये आलेलो आहे आणि फायनली जिम चालू आहे. तर चला आज बॅक बायसेप मारू. आपली जिम वगैरे झाली आहे, बॅक बायसेप होतं आज आणि आता आपण चाललोय रूमवर आणि चालत जाणार आहे आपण डायरेक्ट आपल्या रूमपर्यंत, कारण आपल्याला स्टेप्स चॅलेंज कम्प्लीट करायचं आहे. तर चला रूमवर आलोय आपण. 20 मिनटं लागले आपल्या एरावडा टू रुबीवाला यायला. तर चला आता फ्रेश वगैरे हो आणि आपलं पोस्ट वर्कआउट मेल घेऊ. जस्ट आपल्या एक मित्राचा कॉल आला, कारण तो आणि आपण त्याला भेटायला चाललोय, कारण तो राजस्थानवरून आपल्याला भेटायला आलेला आहे आणि मला कॉल केला की म्हटलं जेम रोडला आहे. तर आता मी आवरून लगेच आता तिकडे चाललोय, कारण मित्रांना भेटलं पाहिजे रे, काही कारण देऊन जमत नाही. तर चला भेटवतो आता तुम्हाला पण. आपण आलोय आता जेम रोडला आणि तो पण येतोय, आपल्या ज्याला मित्राला भेटायला आलोय. अरे मला तेवढा आनंद होतोय भाई. भाईच नाव आहे त्याचं, भाईला भेटायचंय. येतो मला 1 मिनिटात. चला तुम्हाला दाखवतो आता. भाई ऍक्टिव्हा गाडी घेऊन ये बघा. पुढे माहोल वगैरे आज मित्रांनो. हे बघा किती तब्येत झाली बघा त्याची. भाई उद्याच्या ब्लॉग मध्ये येणार तू. आमच्या कॉलेजच्या स्पॉटला FC रोडच्या आम्ही जिथं बसून टवाळक्या करायचो, मॅटर करायचो, कांड करायचो आणि आता तिथं जातोय. तिथं बसून जरा चर्चा करायची, कारण आपलं परत इव्हिनिंग ड्युटी आहे आणि आता अर्धा तास तरी भेटणार आहे. बरं संध्याकाळी भेटू मग. आता 8 नंतर विषय करायचा आहे भाई. झालाय आपल्याला. एक नंबर भाई, एक नंबर. फक्त मित्र बनव्यामध्ये गारव्यासार भाई ना लय ज्ञान शोधतोय आता, त्याच्यामुळे आम्ही त्याला FC रोडला घेऊन आलो. आम्ही दोघं जरा झाडं झुडपं बघायला आलोय. FC चे बघा मागं बघू शकता, झाडच राहिले नाही FC वर, हिरवळच नाही. आपला तर चान्स गेलाय. हे FC चे झाडं पाहायला आला. झाडं हे FC चे मी नाही बघायला आलो. आपला चान्स झालाय भाऊ. आपण एंगेज आहे भाईसाठी बघायला आलतो, कारण भाई आपला सिंगल आहे. त्याला सांगतो सिंगल लाईफ बेस्ट आहे, पण आता काय त्याला अडकायचंच आहे. चला बघू आता काय होतंय. जायचंय मला, कारण ड्युटी आहे. पहिले काळा पडलाय तू. नाही टाकावं लागणार. अरे भाई कंटेंट आहे माझा, मी माझ्या सबस्क्रायबर धोका नाही करू शकत. हे बाबा रोडवर असतील चालू करतोय भाई. जाऊ का बाय. आलोय आपण आता रूमवर. भाईला म्हटलं, त्या आपल्या मित्राला म्हटलं आता संध्याकाळी भेटू निवांत, कारण ड्युटीला जायचंय. तर चला ड्रेस लावून इस्त्री पण करायची, इस्त्री वगैरे करू, जेवण करू आणि जाऊ ड्युटीला. नुसतं धावपळीत चालले आयुष्य बहीण शोध. ड्युटी झालं की हे, ते झालं की ते झालं की ते, काय आता करायला लागणार. पण झालं आज लय वाईट झालं राव. मस्त आवरून बिवरून सगळं जेवण वगैरे करून ड्युटीला गेलो आणि तिथे गेलं कळलं की मला ऑफ आहे, कारण आणि मी ड्युटी लिस्टच बघितली नव्हती काल. छायला जाऊ दे, आता काहीतरी करू. आपल्याला ऑफ वेस्ट नाही करायचं आहे, काहीतरी प्लॅन नक्कीच. आपल्यासोबत प्रँक झालता, ड्युटीला गेलो मी. आता थोडी रेस्ट करून आपण परत मित्राकडे चाललोय. आता काहीतरी केलं पाहिजे. चला आता कुठं तरी बाहेर बसतोय की
पण भाईला पिक केलेला आहे, म्हणजे भाईने मला पिक केलाय आणि आता चाललोय परत FC रोडला. तर आता चर्चा होणार आहे परत, कारण आज सुट्टी आहे. एन्जॉय. आमचा अभि येडे चाळे करणारा अभि. हे आमच्या कॉलेजचं मेन बिल्डिंग. आपली मेन बिल्डिंग ही वाडिया लायब्ररी आणि त्यासमोर एक नवीन कॅन्टीन झालं, बाप्पा कॅन्टीन. आणि हे ना- नवीन पहिल्यांदाच झालंय. आणि हे कॅन्टीन आपलं माहित नव्हतं, 1 वर्ष आहे ना आम्ही जवळपास आलेलो नाहीये. तर चला ट्राय करू नक्की काय आहे कॅन्टीन मध्ये. चला ट्राय करूया. तसे या ठिकाणी कॉलेजमध्ये खूप सारे कॅन्टीन आहे, तरी ही नवीन एक कॅन्टीन तयार झालं. ज्युनियर आला होता टिटू. कसे बरे बरे. कान केलाय, छोट्या मोबाईल अडॅप्टर कनेक्ट केलाय आणि ना त्यात दाखवतोय हेडफोन्स कनेक्टेड. एक मिनिट दाखव ना. आता छोट्या मोबाईल मध्ये पण ब्लॉगिंग चालू होणार आहे. आता कॅमेरा आहे त्याला, कॅमेरा आहे ना, कॅमेरा आहे त्याला, दाखव कॅमेरा आहे का, दाखव ना. छोटा मोबाईल दाखव, छोटा वर. अरे नाही छोटा विषय, छोटा छोटा दाखव ना भाऊ. कॅमेरा 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 आणि चालू आहे, हे बघू शकतो तुम्ही, हे बघा कॅमेरा चालू आहे, रेकॉर्डिंग चालू आहे. आता फक्त आवाज येतोय का नाही चेक करू आपण, रेकॉर्डिंग थांबून. कॉफी, सँडविच आणि ओली भेळ मागवली मस्त. आता मी दोघांनी वडापाव खाल्ले, आपल्यासाठी जरा हेल्दी सँडविच वगैरे मागवलेत. आपली आता FC मधून चाललोय बाहेर जरा, बघू आता कुठं जायचंय. आपलं सगळं मीटिंग वगैरे झाली, मित्रांना भेटून वगैरे. आणि आपला तो मित्र सोबत आहे, पण त्याला कॅमेऱ्यात नाही यायचंय, कारण आपले ब्लॉग्स आहे ना कुठं पोहोचू शकते सांगता येत नाही. तर चुकून त्याच्या फादरने बघितला तर लय अनिश्चय होईल, त्याच्यामुळे त्याला मी कॅमेऱ्यात नाही घेते. तर चला आता जाऊ, अजून एक ठिकाणी जायचंय. वर एकदम सुंदर वाक्य लिहिलंय, साथ तुझी मेहनत माझी जीवनसाथी. टॅग करा तुमच्या जीवनसाथीला मित्रांनो, टॅग करा. ब्लॉगर प्रेमात पडले. रिक्षावाला खरंच लय नशिबान दिसते हो. आई आजीचा आशीर्वाद. आई आजीचा आशीर्वाद. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला चाललोय, थोडं काम आहे जरा तिकडे. तर चला जाऊया. असं थोडं जॉब सोडून काहीतरी केलं पाहिजे राव, वेगळं नाही का, भेटी गाठी घेतल्या पाहिजे. मित्रांनो आलेलो आहे मंगेशकर हॉस्पिटलमध्ये. आपण चाललोय रूमवर, झालं सगळ्या मीटिंग्स वगैरे, कोणाला भेटायचं होतं त्याला. चला आता मेट्रो येईल. तर मित्रांनो आपण आलोय आता रूमवर. तर आज भरपूर काय झालं, प्रँक झाला आपल्यासोबत, ड्युटीला गेलो, डे ऑफ होता, त्याच्यानंतर मित्राला भेटलो, अजून 2-3 मीटिंग झाल्या. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असेच नवनवीन ब्लॉग बनवण्यासाठी तुमच्या ब्लॉग फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि आलो आहे आता रूममध्ये. पोरं नाही रूमवर, ब्रदर आहे फक्त. तर चला बाकी काय, तुमच्या भावाला फॉलो करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.